बोगस कामांना विरोध केल्यामुळे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यावर दगडकाठ्यांनी अमानुष मारहाण। आमचे लोकशिवाय रिपोर्टर पोहोचले आहेत थेट रुग्णालयात। जखमी चव्हाण यांची घेतली खास प्रतिक्रिया। रोडवरती माजलगाव रोडवरती घडली जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये तुम्हाला मारताना लोक दिसतायत, काय घटना आहे नेमकी? साहेब जे मला मारताना त्याने फोर व्हीलरवर मला डायरेक्ट गाडी ठोकून माझा पाठीलाग केला। मला पूर्ण जीवे मारण्याच्या प्लॅनिंगने होते साहेब ते, आणि ते मला मारत असताना लोक बघत होते। बघितले लोकांनी मी मारू नका मला, माझं काही गुन्हा नाही भया। त्या दोघाला पण मी म्हणत आहे भया माझं काही तुमचं काही माझं हे नाही, मला मारू नका। एक म्हणतोय गप बस नाही तर चाकून मारून टाकन, आमच्या भाषेत म्हटलेलं आहे त्यांनी, आणि ह्याचे पाय तोडा म्हणून म्हटलेलं आहे साहेब। काय कारण होतं हे, कशामुळे मारहाण साहेब? हे ग्रामपंचायतचं आमचं कारण आहे, कारण मी त्यांच्या विरोधात साहेब आवाज उठवायलो साहेब, कारण हे बोगस कामं करून बिल लाटण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब आमच्या ग्रामपंचायतमध्ये। मारहाण करणारे कोण लोक होते? सरपंच पती होते असं देखील तुम्ही म्हणता? हो साहेब, ते पण त्यांचंच हात आहे साहेब सगळं ह्यांच्यात। त्यांचं CDR काढा साहेब, सगळं तुम्हाला समजून जाईल त्याच्यात त्यानं काय केलेलं आहे आणि कोणी केलं, कोणाला करायला लावलेले। त्याने जरी नाही केलेलं असेल साहेब, पण त्यानं करायला लावलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं की मी त्या ठिकाणी ते ठिकाणी जरी समजा मला ते तर वाटायले गाडीमध्ये होते, पण ते जर त्यांना ते म्हणत असेल मी नव्हतो, पण त्यानं केलेलं आहे सर हे सगळं। कारण त्यांचं वकील बी जे आहे ते अर्जुन आडो आहे सर, ते प्रत्येक भांडणामध्ये त्यांना सहकार्य करतं। आणि साहेब हे आता मलाच नाही मारलेलं साहेब, ह्याच्या अगोदर राजेश राठोड जे मुंबईचे उद्योजक आहेत त्यांना मारलेलं आहे, रविकांत राठोड ह्यांना पण मारण्याच्या उद्देशाने गेलेले। तर माझे चुलते संपत चव्हाण ह्यांना पण त्यांनी मारलेले साहेब गाठून। बीडमध्ये सरकारी दवाखान्याच्या समोर एक घटना घडली होती 5-6 दिवसापूर्वी, ते देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता। तुम्ही केली होती त्या घटनेमध्ये मी आहे साहेब। मी माझी गाडी फायनान्सची होती, तर NOC घ्यायला मी त्यांच्यासोबत आलो, त्यांची गाडी माझ्याला येत होती। तर बाळूसोबत आम्ही भेटायला आलतो दवाखान्यामध्ये गणेश पेशंटला। तर पेशंटला भेटून आम्ही वापस जाणार होतो, तर त्याला एक भजे घेऊन द्यावं म्हटलं खायला। गरीब माणूस पैशाला मरतो, ते जेवण फोन करून मग एक 400-500 रुपये त्याला द्यायचे होते साहेब। म्हणून ते बाळू आला आणि तिथे मग आम्ही गेलो, तर ते जायकोबाने साहेब आम्हाला डायरेक्ट तुमचं काय काम आहे तुम्हाला बघतो म्हणून डायरेक्ट अंगावर आला साहेब माझ्या, आणि माझी गचोरी पकडून मला खाली आपटले। मला नाकाला डोळ्याला लागलं, आणि नंतर मला ते दुसऱ्या सहकार्याने त्यांना सोडासोडी केली। तर तिथे आपले पोलीस कर्मचारी आले, तरी ते माझे केस सोडत नव्हतं साहेब। मला जामवरून धरलेलं होतं, म्हणजे असं वाटत होतं की मीच त्याला मारायलो, पण ते सोडतच नव्हतं साहेब केस, एवढे जाम पकडले होते। पोलीस त्याला मारायले साहेब, म्हणजे प्रशासन त्याला मारायले। त्याचं कारण बघा साहेब तुम्ही, आता प्रशासन त्याला मारायले, तर समजा मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर शिक्षा काय व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे साहेब। पण समजा प्रशासन त्याला मारायले आणि ते मला सोडतच नाही आहे, कारण माझा जाम गळा पकडलेला होता साहेब आणि केस पकडलेले होते। त्या उद्देशाने माझे जे 2 राजेभाऊ आणि बाळू त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात होते साहेब। नाव सांगा. कोणाचं? लक्ष्मण सर्जेराव चव्हाण।